उपवासासाठी साबुदाणा खीर बनवणार आहोत. दूध टाकून घेत आहे पातेल्यात. भिजलेला साबुदाणा तर मी याच्यात टाकून घेते दुधामध्ये. त्यानंतर साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाका. नंतर त्याला हलवून घेते. अधूनमधून हलवत राहा. आता इलायची टाकते. इलायचीने खूप छान टेस्ट येतो. आता याला हलवून घेते. आता साबुदाणा खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान लागते उपवासासाठी. बघू शकता किती छान झाली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली माझी साबुदाणा खीर? नक्की ट्राय करा तुम्ही पण.